Good morning, friends. Good morning, friends. So, आज आहे day 3 and today we are going for 4 Island with long tail boat. आणि श्रावी पण रेडी आहे आमच्यासोबत. येस. मम्मी पप्पा पण रेडी आहेत. सगळेजण रेडी आहेत. हाय. कशी चालली ट्रिप? श्रावी. हाय. कशी चालली ट्रिप? छान चालली ना? खाली. सो जाऊया गाईज आणि एक्सप्लोर करूया 4 आयलँड. पण आपण कालचा ब्लॉग हे नाही केला, एंड नाही केला पण तर सांगूया. नाही होत आहे, एंडच नाही होत आहे. आम्ही येऊन थकून जातो ना. हो, पण तुम्हाला माहिती आहे एंड करायची गरज नाही आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो प्लीज. आणि चला आता ब्रेकफास्ट करूया आणि निघूया. सो गाईज आम्ही ब्रेकफास्ट मोस्टली संपतच आला आता आमचा. मम्मी, दीदी, श्रावी, पप्पा आणि रमा तिथे ऑमलेट बनवून घेते आहे. आय विल शो यू. असं फुल मेन्यू आहे इथे. हाय. ब्रेड ऑमलेट. येस, इज मेकिंग ऑमलेट फॉर अस. आपल्या इंडियन ऑमलेटमध्ये हळद, मी तर हळद पण टाकली. नमस्ते. मी हे सांगत होते, आपल्या इंडियन ऑमलेटमध्ये मिरची, हळद, कधी लाल तिखट हे ते सगळं असतं, पण इथे थोडंसं डिफरन्स आहे. त्यांनी हे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड केले. मी चिकन खाते म्हणून चिकन ॲड नाही केले. बाकी मशरूम, चीज, कॅप्सिकम आणि काय कुकुंबर आहे. थँक्यू. Yeah, thank you. So let's go, let's eat. So we are waiting here for our driver to pick us. आणि इथे सगळ्याच आहेत ना गाड्यांचे पिकअप चालू झालेले आहेत. आणि आपली गाडी अशी असणार आहे काहीतरी ओपन. मे बी अशी असणार आहे आपली गाडी. ओपन एअर म्हणून तरी आली आहे. आय डोंट नो कशी असणार आहे. ही अशी असेल ओपन एअर. आणि हे होता म्हणजे हे आहे आमचं हॉटेल. हे वासी चांगलं हॉटेल आहे. आणि हीच वरची आमची रूम आहे. मून बघू शकता का तुम्हाला? मून दिसतोय ना? हां, मून पण विजिबल झाला आहे. आणि हे स्ट्रीट होत्या ह्या रात्री आम्ही जिथून डिनरसाठी वगैरे गेलेलो. हे स्ट्रीट आहेत. सो गाईज वी आर रेडी फॉर 4 आयलँड ट्रिप. लॉंग टेल बोट तिकीट्स इथे मिळतं, पण आपलं पॅकेजमध्ये असल्यामुळं नो नीड टू पे एनिथिंग. सो वी केम टू दिस. ह्या बसमधनं आलो आहे आपण. दिस इज अन ओपन एअर बस. सो नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स द त्यांच्या ह्या कशा आहेत रिक्षा. वेलकम टू हातोंग. वेलकम पोहारात. सो इथून आपल्याला गाईड पिक करून लॉंग आयलँड ट्रिपसाठी वी आर गोईंग. असं हे वॉकवे आहे. आणि आपण आता लॉंग टेल बोट दिसेलच आपल्याला लवकरच, ज्याच्यामध्ये आपण बसून जाणार आहे 4 आयलँड्सची टूर करायला. ओके. त्याच्या आधी ते थोडे टॅक्सच्या फॉर्मॅलिटीज आहेत ते करावे लागतील. ते बघू आपण आता काय फॉर्मॅलिटी. आणि आपण लॉंग टेल बोटसाठी जाऊया.
झाला फायनली आपला कॉल झाला. ग्रेट टीम आहे आपली आणि आपण चाललो आहे आता या बोटमध्ये आणि या बोटमधून आपल्याला ते लॉंग टेल बोटमध्ये घेऊन जाणार आहेत. ही आहे लॉंग टेल बोट ज्याच्यामुळे आपलं शूटिंग होणार आहे. So we reached our first point. You can see climbing चालू आहे इथे. Everyone, I recommend you go inside first, okay? And when you come back, you take photo outside here. See. Now we have to go from here. सो इथे पण केव्ज आहेत आणि ॲक्च्युली आम्ही ना सर्च करतो आहे म्हणजे या बीचवर कहो ना प्यार ह्याचं शूटिंग झालं आहे आणि आता होप सो की तिथं गर्दी नसावी पण इथं तर पब्लिक बघून वाटतं की गर्दी असणार आहे. सो दीज आर द केव्स. तोपर्यंत केव्ज बघूया आपण. सायमल्टेनियसली आम्ही जरा केव्स बघायचं स्किप करतो बिकॉज वी आर मोर इंटरेस्टेड फॉर कहो ना प्यार शूटिंग आणि ह्याच्यासाठी आम्ही स्पेशली पप्पांसाठी हा स्पॉट चूज केला. म्हणजे दोन क्लिप्स करतो सॉरी. कारण पप्पांना मूवी तो खूप आवडायचा आणि पप्पांनी कंटिन्यू खूपदा पाहिला तो मूवी त्यामुळे त्यांच्यासाठी आणला आहे आणि त्यांचे एक्सप्रेशन्स कॅप्चर करायचे जेव्हा त्यांना फर्स्ट टाईम दिसेल ते. म्हणून आम्ही पुढे निघालो की एक्झॅक्ट तो स्पॉट हुडकून काढूया आणि मग नंतर आपण जे आहे ते त्यांच्या तिथे फोटो काढूया मम्मी हे दाखवा प्लीज. येस. हे दाखवा. सी गाईज दीज आर द केव्स. वी कॅन स्किप दिस. सी ही कशी हवे ते पूर्ण ही फुल हवे ते. सो हेच ते लोकेशन आहे जिथे कहो ना प्यारेचं सॉन्ग जे आहे शूट झालं होतं. सी पीपल आर डुईंग सेम स्टेप्स. येस. So guys, this is the chicken island. So this is a chicken island. Okay. And there's a face. We're going to do snorkeling beside there, okay? Beside the chicken island. It's about 30 minutes for the snorkeling. याचं हेड जे आहे ना ते चिकन सारखं दिसतं म्हणून याला चिकन आयलंड असे म्हणतात. सो इथं स्नॉकलिंगसाठी थांबणार आहेत. सी ही आमची स्पीड बोट आहे. ही स्पीड बोटमध्ये गर्दी एवढी. सो नाव आपण मागच केलेली आहे स्नॉकलिंग. सो या ह्याच्यामध्ये आम्ही करणार नाही आहे स्नॉकलिंग. बट गाईज आय विल शो यू द सीनरी, सी, वॉटर.
श्रावी रेडी? श्रावी पण रेडी आहे स्नॉकलिंग करायला. दीदी पण रेडी आहे स्नॉकलिंग करायला. हाय श्रावी. चलो गो 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 गो. बाय बाय बाय. Say hi. Say hi. थँक्यू. Chicken Island. Sweet girl here. Finish. Yay. Snorkeling. These are my stuff. And this me, Sundari. Sit down first. Sit down first. Sit down first. Yes. Like a ho. 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 No, 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 no. Hand. Yes. Ah, okay. Just like that. No, jump. Okay. Ho. Yes. Everyone, go inside. Crocodile. Inside. This. Madam. Babu. Yes. Ho. Yes. Sorry. Okay, ho. Yes. Ho. Okay. Bye. Chào lại. You okay? Wait. Okay. Yay, Shravi! Yay! सो गाईज इथे हा लास्ट आयलंड आहे. ह्या आयलंडचं नाव काय आहे? जस्ट फॉरगॉट. पोडा. TOD आहे पोडा आयलंड. आणि इथे आम्ही लंचसाठी थांबलो आहे. आणि आता आपण लंच करून बहुतेक हे 4 आयलंड आपण असे प्रकारे आज असे कव्हर केले. अँड नाव वी विल बी हॅव्हिंग लंच. आणि ते असं म्हणतात की कवना पॅरेची Yes. शूटिंग ना जवळ पण झालेली आहे. येस. सो वी आर लकी. ज्यांना फेवरेट मूवी आहे त्यांनी. आणि प्लेस इज रिअली ऑसम. पोडा मेन म्हणजे क्रॅबी. एव्हरी स्पॉट ऑफ क्रॅबी इज ऑसम. ॲक्च्युली येस यू आर राईट. खूपच मस्त आहे. चला आता आपण आपला लंच करूया आणि मग रिलॅक्स टाईम आहे आपल्यासाठी. रिलॅक्स टाईममध्ये आय विल शो यू अराउंड. हे बघा हे लंच असं घेऊन येत आहे ते आपल्यासोबत. लंच लागला नाही लोकांची गर्दी सुरू. दे हॅव रिलॅक्स टाईम. इथे आपापली जागा सिलेक्ट करून बसायची आणि लंच ते सर्व करणार आहे. Everyone, 10 Yes. minutes. Come Okay. back here. Okay. Give me the time. ते म्हणतात 10 मिनिट्स थांबा परत या. हे बघा हे अशी लोक आहेत. मोस्टली असं फूड असणार आहे आमचं पण. व्हेज नॉनव्हेज. आणि हे थायवालं फूड असणार आहे. मम्मी इथे थांबली आहे. कसं आहे ॲडव्हेंचर? हां कसं वाटतंय? कसं वाटतंय काय पारणं कुठलं बाबा. पाण्याचा रंग एवढा चांगला आहे ना. पाणी श्रावी
तुला कसं वाटतंय? छान वाटते. पाण्यात किती भिजली तू? छान छान भिजली ना. आता जेवण पण छान करायचं. ओके मग नाही. नाही जेवण करणार? मग तुला स्विमिंग नाही करू देणार ते. ओके गुड गर्ल. चलो आपली आपली जागा पकडू आता. जागा कुठे बघायची? दीदीने जागा पकडली आहे. कुठे पकडली आहे काय माहिती. सो लेट्स गो गाईस. हे सिटिंग अरेंजमेंट तर अशी दिसतीये. मला तर दीदी अजून कॅच नाही झाली आहे. सी अराउंड. हे बघा हे दीदीने जागा पकडली इथे. हा आमचा टेबल असेल मे बी. दिस इज आवर टेबल. हा टेबल आहे. कसा होता एक्सपिरियन्स आत्तापर्यंत? म्हणजे फुल ट्रिपचं पे बॅक आहे हे. खूप सुंदर. पप्पा ऑलरेडी टायर्ड आहेत. आय डोंट थिंक सो काय बोलतील. नुसतं हात दाखवतात. कसं वाटलं? एकदम छान 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 छान. चला इथे बसूया आपण. आणि आता ते 10 मिनिट्स नंतर आपल्याला आवाज देतील. देन विल गो फॉर अवर लंच. लोकेशन खूप ऑसम आहे यार. खूप मस्त आहे लोकेशन. इथे फूड कोर्ट पण आहे ॲक्च्युली. इथं तुम्हाला जर फूडमध्ये काही हवं असेल मग कणीस वगैरे पण आहे. इथे कणीस पण आहे. केळी, पिझ्झा, चिप्स अँड ऑल. येस. तिथे वॉशरूम वगैरे पण आहे इथे. म्हणजे वॉशरूमचा काही इश्यू नाही आहे. पॅड थाय पण आहे. पॅड थाय इज फेमस. येस आपण पुढून पण जाऊ शकतो. ॲक्च्युली इथं पण बसायला आहे. सिटिंग एरिया छान आहे. बीच जवळ जायला हां. पाहिजे आपण. तर लांब आहे ना. तुझा कसा होता एक्सपिरियन्स? तू सांगितच नाही. सगळ्यांचे घेतला आपण. सगळ्यात जास्त मी एन्जॉय केलं आणि मला काहीही रिग्रेट नाही आहे. मी जितकी टॅन झाली आहे ना, आय एम लव्हिंग द टॅन. कारण की इथे येऊन टॅन नाही झालं तर म्हणजे काय एन्जॉय केलं असं माझं कन्सेप्ट आहे. आणि आम्हाला इथून गेल्यावर एक फॅमिली वेडिंग अटेंड Yes. करायची आहे. आणि सोनूने फॅमिली फुल 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 टॅन दिसणार आहे. काळी कुठं ना काय होतं ते? कुट्टी नाही कुटडी काय कुठला तरी वर्ड वापरला दीदीने काल. एनिवेज काय कुट्टा काय. एनिवेज ठीक आहे. सो ती वॉशरूमची सोय आहे इथे. सी हे ह्याचं मला तशी हे नाही आहे नाव. काय नाव म्हटलं ती? पोडा. मगाशी पोवडा काहीतरी आहे. पोवडा आयलँड. सो आहे. आता हे लवकर संपले आमची ॲक्च्युली 4 आयलँडची टूर होती. आणि ॲक्च्युली ही 4 आयलँडची जी टूर आहे ना ती लाँग टेल बोटने करतात. पण आय डोंट नो वाय त्यांनी लाँग टेल बोट नाही दिली आम्हाला. त्यांनी आम्हाला स्पीड बोट दिली. ते म्हटले की हे अपग्रेडेड मॉडेल आहे त्यामुळे लाँग टेल बोट इज टाईम कन्झ्युमिंग ऑल्सो. सो वी केम वाया स्पीड बोट. पण खूप छान झाला. खूप मस्त प्रवास झाला. आणि टायर्डनेस आहे थोडासा. बट येस विल लव्ह इट. ओके गाईज. सो आपण भेटूया आता डायरेक्ट लंचच्या मेन्यूला. मेन्यूमध्ये चिकन व्हेज राईस राईस. सो आपला लंच मेन्यू हा आहे चिकन राईस आणि लाईक पीस लाईक KFC सारखं चिकन फ्राईड. आणि रमाचा व्हेजवाला आहे ब्रोकली पोटॅटो अँड राईस. सो आम्ही सगळे आता मस्त लंच करतो आणि संपवतो आणि तुम्हाला भेटतो लवकर. हाय फ्रेंड्स,
सो आजचा ब्लॉग आपण आजच संपवतोय. लकीली आम्हाला तो वेळ मिळाला आणि आजची जी टूर होती आपली कराबी टूर फॉर फोर आयलँड खूप सुंदर आणि छान. तुम्ही बघू शकता हे जे माझ्या चेहऱ्यावरचं किंवा रोहितच्या चेहऱ्यावरचं जे थकवा आहे त्याच्यावरूनच कळते की आम्ही किती एन्जॉय बॉडी केला. फुल टॅन झाली आहे. Yes, फुल yes. टॅन झाली आहे. मी पण खूप छान tan. टॅन छान छान. हा तर माझा कुठला तरी याला छान टॅन हे येणार आहे, कॅप्शन येणार आहे. सो आय एम गोइंग टू यूज दॅट कॅप्शन. सो गाईज आता तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. शॉर्ट्स टाकले छान छान ते पण बघा. आणि गाईज प्लीज लाईक करा, शेअर Share करा करा, आणि subscribe सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी हा ब्लॉग इथंच संपतोय पण आमच्यासाठी पूर्ण इव्हिनिंग बाकी आहे. सो वी आर असं ठरवलंय की दोघात खूप थोडंसं किरकिर होती. तुम्ही ब्लॉग करतोय. सो वी आर गोइंग टू एक्सप्लोर बाय ओन. कारण मम्मी पप्पा पण आहे, श्रावी आहे, दीदी आहे. Family, त्यांच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड करणार आहे. आणि बघूया नेक्स्ट ब्लॉग उद्याचा असेल. उद्या आम्ही काय जास्त पण नाहीये. उद्या आम्ही जस्ट इथून थोडंसं काय कराबीचे स्पॉट्स आहेत ते कव्हर करू आणि उद्या आपण पोहोचणार आहोत बँकॉकला. सो उद्या जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ आणि लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईज. बाय गाय.